हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायची प्रणू चॅनलमध्ये। मी आहे प्रणू, ही आहे मम्मी आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज। तर अगदी बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरी ना केलेला भात नेहमीच उरलेला असतो आणि त्या उरलेल्या भाताचं काय करायचं, किंवा कधी कधी शिळा भात सुद्धा उरतो, मग तो शिळा भात कोण खायला मागत नाही। अशा वेळी तो भात फेकून न देण्यापेक्षा आज त्याच भाताचा अगदी मस्त असा पदार्थ आपण बनवणार आहोत। चला तर मग अजिबात उशीर न करता आपण आज लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। आता ना इतका हा तयार केलेला भात उरलेला आहे, साधारणतः अर्ध भांड इतका हा भात आहे आणि हा शिळा भात नाहीये, हा दुपारी केलेला भात आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा ह्या भाताला आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे। इथे हा भात आपण या भांड्यामध्ये मोकळा करून घेतला, आता ह्या भाताला आपल्याला फोडणी द्यायची आहे। आता इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण एक कढई घेतली, कढईमध्ये ना तेल टाकून घेऊयात। साधारणतः 3 छोटे चमचे इतकं तेल आपण यामध्ये घेतलेलं आहे। आता इथे तेल हलकसं गरम झालं की यामध्ये आपण हे शेंगदाणे टाकलेले आहेत। हे शेंगदाणे ना आता आपल्याला तेलावरती मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत। साधारणतः अर्धी छोटी वाटी इतके शेंगदाणे आपण इथे घेतलेले आहेत। हे शेंगदाणे आता अगदी मस्त असे फ्राय झालेले आहेत। भातामध्ये आपण हे शेंगदाणे काढून घेऊयात। इथे ना पुन्हा तेच तेल आपण घेतलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला जिरं मोहरी टाकायचं आहे। आपण जिरं मोहरी टाकले, आता कांदा टाकूया। हे 3 मिरच्या घेतल्या तिथे त्या टाकूया आणि थोडा कढीपत्ता आणि हे सगळं मिश्रण आपण चांगलं परतून घेऊया, जसं आपण कांदा पोहेला करतो ना तसं। इथे ना कांदा आपण अगदी छान असा परतून घेतलेला आहे। यामध्ये ना आपण अगदी किंचितशी हळद टाकायची आहे। हळद थोडीशी मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये आपल्याला ना हा जो भात आहे तो आणि शेंगदाणे टाकायचे आहेत। हे सगळं मस्त असं परतून घ्यायचं आहे आता आपल्याला। चवीप्रमाणे मीठ यामध्ये टाकायचं आहे। हे सगळं पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हा फोडणीचा भात ना आपल्याला 2-3 मिनिटं आता अगदी छान असं परतून घ्यायचा आहे आणि हा मस्त असा हलवून सुद्धा घ्यायचा आहे आणि हलवत परतायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता साधारणतः 2 मिनिटं हा फोडणीचा भात आपण छान असा परतून घेतलाय आणि ना अगदी मस्त असा हा भात बनवून तयार आहे। वरून गार्निशिंगसाठी चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। गरमागरम असा फोडणीचा भात आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता अगदी गरमागरम असा हा उरलेल्या भातापासून फोडणीचा भात बनवून तयार आहे। अतिशय सोप्या पद्धतीने हा भात आपण बनवलाय आणि ज्या पद्धतीने आपण पोहे बनवतो अगदी त्या पद्धतीने हा भात आपण बनवलेला आहे। आपण लगेचच गरमागरम ह्याला टेस्ट करून बघूयात। सेम पोहे, फक्त भाताची पण एवढा छान लागतोय ना खायला, मस्त असं झणझणीत सुद्धा झालाय।
नवशिक्यांनी करावा असा हा भात आहे, फोडणीचा भात. तरी कोणी हा म्हणजे सहजपणे ज्यांना घरी कधीतरी वेळ प्रसंगी असं करावं लागतं त्यावेळी हा करू शकतात. तुम्हाला ज्यावेळी अजिबातच वेळ नसेल आणि घरात ना भात उरलेला असेल आणि जर कोण असं शिळा भात वगैरे घरात खाणार नसेल किंवा उरलेला भात घरी खायला ना खूप जास्त कंटाळा करतात घरातील लोक, अशा वेळी तुम्ही हा भात नक्कीच बनवू शकता. नेहमी तोच ना लाल तिखट टाकून फोडणीचा भात खायला कंटाळा येतो. अशा पद्धतीने कधीतरी हा फोडणीचा भात बनवून बघा, पोह्यांच्या स्टाईलने खूप अप्रतिम लागतो खायला. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फक्त 5 मिनिटात बनणार आहे. आपली इव्हन मॅगी पण इतक्या लवकर बनत नाही, तेवढ्या लवकर हा भात बनलेला आहे. त्याच्यामुळे कधी घाई गडबडीत वगैरे बनवायचा असेल, शिळा भात घरी उरलेला असेल तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करू शकता. खूप सोप्या पद्धतीने हा फोडणीचा भात आपण बनवला आहे, जेणेकरून ना उरलेला शिळा भात वाया जाणार नाही आणि ना कोण खाऊ असं सुद्धा होणार नाही. घरामध्ये असं खूप प्रकार असतात की ना भात वगैरे उरला की मग कोणच खायला मागत नाही आणि नुसता शिळा भात ना आमटीसोबत खायला मग नंतर नको वाटतो. अशा वेळी तुम्ही ना नक्कीच अशा रेसिपीज घरी ट्राय करू शकता. खूप सोप्या पद्धतीने हा फोडणीचा भात आपण बनवला आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच घरी हा भात कधीतरी ट्राय करून बघा. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा. बाय.